नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये एमसीआर मिळाला त्याला आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला लगेच एसआयटी कडून ताब्यात घेण्यात आलं होतं। आता त्याला 14 दिवसाची कोठडी मिळाली आणि आज कोर्टात त्याला ऑनलाईन आज कोर्टामध्ये त्याला ऑनलाईन माध्यमातून त्याची ही सुनावणी घेत आली होती। खरं तर या सुनावणीमध्ये आतमध्ये जो युक्तिवाद होता त्या युक्तिवादमध्ये अशोक खरातचा जो वकील आहे सचिन भाटिया त्यांनी सांगितलं की तपास पूर्ण झालेला आहे, तर आता जास्त तपासाची गरज नाहीये। पण सरकारी वकील जे आहेत शैलेंद्र बागडे यांनी तपास बाकी आहे आणि तपासामध्ये पीडित महिलांना तो ज्या गोळ्या आहेत त्या द्यायचा, अजून त्याच्यामध्ये बरेच काही तपास बाकी आहे असं देखील त्यांनी आतमध्ये युक्तिवाद केला। हा संपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला आता पुन्हा 8 एप्रिल पर्यंत ही कोठडी पोलीस कोठडी देण्यात आली। टॉप न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश जिरवे, नाशिक।